जय हिंद मित्रांनो, तुमचं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण काही पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जे की तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये 2025 पोलीस भरती होणार आहे. हे प्रश्न खूप इम्पॉर्टंट असेल. तर वेळ न वाया घालवता चला व्हिडिओला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे महाराष्ट्रातील? तर सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. पुढचा प्रश्न, विधान परिषदेचे सदस्याचा कार्यकाळ किती वर्ष असतो? मित्रांनो, तुम्हाला आन्सर येत असेल तर तुम्ही कमेंट करा, याच्यामुळे तुमचं रिव्हिजन पण होईल. तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, 6 वर्षे. विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षे असतो. आणि अजून राज्यसभाचे सदस्याचा सुद्धाही कार्यकाळ 6 वर्षेही असतो. पुढचा प्रश्न, अल्लापल्ली येथील वन वैभव कशासाठी प्रसिद्ध आहे? कशासाठी प्रसिद्ध आहे? तर सागवान याच्यासाठी अल्लापल्ली हे प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न, आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. काय याचा समानार्थी? वितान ही याचा समानार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न, कुचिपुडी हा कोणत्या राज्याचा लोकनृत्य प्रकार आहे? कोणत्या राज्याचा आहे? तर आंध्र प्रदेश या राज्याचा हा लोकनृत्य प्रकार आहे. पुढचा प्रश्न, ऐहिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, परलौकिक. पुढचा प्रश्न, समासात दोन्ही पदे प्रमुख असतात, त्या समास कोणता असतो? पहिला आणि दुसरा दोन्ही पदे प्रमुख असतात त्याला द्वंद्व समास असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक ए. पुढचा प्रश्न, JLNP क्वेश्चन मार्क प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणता अक्षर येईल? लॉजिकचा प्रश्न आहे मित्रांनो. तुम्ही व्हिडिओला पॉज करा आणि सोडवा. येता आन्सर आलेशील कमेंट करा. तर यात कसं सोडणार आहे बघा. जे ABCD नुसार बघायचं आहे. जेच्या नंतर डायरेक्ट एल घेतलेला आहे, म्हणजे एक सोडून एल घेतलेला आहे. एलच्या नंतर एन घेतलेला आहे, म्हणजे एक सोडून एनच्या नंतर ओ येतो, एक सोडून पी घेतलेला आहे, एक सोडून नंतर पीच्या नंतर क्यू, एक क्यू सोडायचा आणि काय घ्यायचं तर आर. तर काय क्वेश्चन मार्कच्या जागेवर आर. तर ऑप्शन क्रमांक ए. पुढचा प्रश्न, एका आईचे पोटी जन्म घेतलेले बंधून डॅश डॅश म्हणतात. काय म्हणतात? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी, सहोदर. एका आईच्या पोटी जन्म घेतलेल्या बंधूंना सहोदर असे म्हणतात. पुढचा प्रश्न, मालिका पूर्ण करा. याच्यात काय करायचं आहे? लॉजिकचा प्रश्न आहे. व्हिडिओला पॉज करून तुम्ही सोडवा. तर कसं सोडवणार याला? एच्या नंतर एक सोडून एच्या नंतर बी, नंतर सी घेतलेला आहे, एक सोडलेला आहे. सीच्या नंतर डी, एक सोडून ई घेतलेला आहे. ईच्या नंतर एफ, एक सोडून जी. क्वेश्चन मार्कच्या पहिल्या जागी जी इन. तर जी असलेला एकच पर्याय आहे ऑप्शन क्रमांक बी. पूर्ण सोडवायची गरज पडली नाही, असं तुम्ही सोडू शकतात. कंटिन्यू चेक करायचं असं तर जी घेतलं क्वेश्चन मार्कच्या जागी, जीच्या नंतर एक सोडायचं आय, जीच्या नंतर एच, एक सोडून आय घेतलेला आहे. आयच्या नंतर जे, एक सोडायचं आणि नंतर के घ्यायचं आहे. तर पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रेरणेत कोण होते? कोण होते होम रूल चळवळीचे प्रेरणेते? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, लोकमान्य टिळक हे होते. पुढचा प्रश्न,
लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले? कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेले लोक आयुक्त हे पद? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी, 1972 साली लोक आयुक्त हे पद महाराष्ट्रात अस्तित्वात आले. थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच कंटिन्यू सिरीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.